आज निघालो शिमग्याला मामाच्या गावी म्हणजे चिपळूणला पालखीसाठी। कोकण रेल्वे म्हटल्यावर खाय प्यायची मजा। हा बघा आमचा कसा रेमटवतोय मस्तपैकी। मग मी पण चहा घेतली, टाइमपास करत चिपळूण कधी आलं ते कळालंच नाही आणि मी माझ्या मामाच्या गावी पोचलो। पालखीची तयारी आधीच करून ठेवली होती कारण की फॅमिली पहिल्यापासूनच पालखीला होती। काही वेळात पालखी पण आली एका तासाभरात। पालखी आल्यावर अंगणात थोडा वेळ नाचवली आणि यावर्षी मामाला सुतक असल्यामुळे पूजा मलाच करायची होती। थोड्या वेळाने देव आपल्या घरी आला आणि माझी पूजा सुरू झाली। सर्व कुटुंब पालखीचे दर्शन घेत होते आणि नेहमीप्रमाणे गावातली मंडळी अंगणात होती। आता कोकणात आलो आणि गारणं नाही ऐकलं तर भाव वाटोळा व्हायचा। त्याच वेळात पालखी पुढच्या घराकडे मार्गस्थ झाली आणि शेवटच्या घरी ढोल ताशा सनईच्या सुरात खूप वेळ पालखी नाचवली गेली। शिमग्याला आल्यावर हा आवाज ऐकल्यावरती अंगावर काटा सुटतोय। बघा कसे ढोल पेडवतायत। जागरणाला नमनवाले झोक हडलवूनच टाकतात। मग काय घरात जाऊन गप झोपायचा।